एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती. त्या जमिनीवर शेती करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गणू खूप मेहनती होता. उन्हाळा असो किंवा पावसाळा, तो रोज सकाळी लवकर उठून शेतात काम करायला जायचा. काही वर्ष पाऊस कमी पडला. त्यामुळे पिकं नीट आली नाहीत आणि त्याची परिस्थिती आणखी कठीण झाली. घरात धान्य कमी होतं. कधी-कधी त्याच्या कुटुंबाला उपाशीही झोपावं लागायचं. तरी सुद्धा गणूने कधीही मेहनत सोडली नाही. एके दिवशी गणू शेतात काम करत असताना त्याला जमिनीत एक छोटी पिशवी सापडली. त्या पिशवीत सोन्याची काही नाणी होती. गणूला क्षणभर आनंद झाला, पण लगेच त्याच्या मनात विचार आला की ही नाणी कुणाची तरी असतील. तो गावात गेला आणि सगळ्यांना त्या पिशवीबद्दल सांगू लागला. थोड्याच वेळात एका म्हाताऱ्या माणसाने पुढे येऊन सांगितलं की ती पिशवी त्याची हरवली होती. गणूने कोणताही लोभ न करता ती पिशवी त्या म्हाताऱ्या माणसाला परत दिली. म्हातारा खूप खुश झाला. त्याने गणूच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आणि त्याला बक्षीस म्हणून काही पैसे दिले. त्या पैशातून गणूने नवीन बियाणं घेतलं आणि पुन्हा मेहनतीने शेती सुरू केली. त्या वर्षी पाऊसही चांगला झाला आणि त्याच्या शेतात भरपूर पीक आलं. हळूहळू गणूची गरिबी दूर झाली. गावातील लोक त्याच्या मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं उदाहरण देऊ लागले. मेहनत आणि प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही.